निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच ठेवणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती, पण निर्णयावरनं राजकारण तापलं. दोन 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार आणू शकलो नाही. पण 2022 साली पुन्हा सरकार आणलं. एका प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा. आजच्या दिवशी बरोबर 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योगा केला. या योगानं राज्याचं भवितव्यच बदललं. शिवसेनेतल्या उठावाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर शिंदेंनी केलं विधान. मुंबई जिल्हा बँकेचं संचालकपद स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. तर आपण ठाकरेंसोबतच असल्याचं घोसाळकरांकडनं स्पष्ट. सोमवारपासनं हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नवीन आंदोलन सुरू करणार. राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार. मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? स्थानिकांचा विरोध नसताना भाजप आमदारांना विरोध केला की बिल्डर मित्राला ती जागा देणार आहात? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार. आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील 6,500 नागरिक बेघर होण्याची शक्यता. इमारतींना पुन्हा केडीएमसीची नोटीस. तात्काळ घरं रिकामी करण्याचे आदेश. पोलीस बळाचा वापर करणार असल्याचाही उल्लेख. इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर तुफान हल्ला. इराणनं केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा. तर इराणचाही इस्रायलवरती पलटवार. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा 5 लाख नागरिकांसोबत योगाभ्यास. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांची वारकऱ्यांसोबत योगासनं. आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा डाव 471 धावांमध्ये आटोपला. जयस्वाल, गिल आणि पंतची शतकी खेळी. आता गोलंदाजांकडनं भेदक माऱ्याची अपेक्षा.